मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना तुम्ही जर लग्नाच्या हिशोबाने हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या डोक्यामध्ये जर हा भरम असेल की आता यांचे शब्द ऐकून आपलं लग्न जुळेल आणि तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का, तुमच्याकडे मुलींची स्थळं आहेत का, बायोडाटे आहेत का, अनाथ आश्रमातील मुली आहेत का, कमी शिकलेल्या मुली आहेत का, या उद्देशानं जर ऐकत असाल तर हा व्हिडिओ इथेच स्किप करा, सोडून द्या. आणि तुमच्याकडे रील्स पाहण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत. रात्रभर रील्स पहा, आमचं काही एक म्हणणं नाही. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून लग्न जुळवण्यासाठी जे काही हमखास 9 उपाय आहेत, तर त्या 9 उपायाबाबत आम्ही सांगणार आहे. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असा गैरसमज आहे की सातत्यानं वारंवार आम्ही हा समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, मात्र समाज स्वतःचा चेहरा पाहायला तयार नाही आणि अपेक्षा फक्त दुसऱ्याकडून ठेवतो. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला की या ग्रुपवर मुलीचे बायोडाटे येतच नाहीत, किंवा एखाद्या मुलीचा हुकूम चुकून आला तर अपेक्षा काय, हे चालेल का, ते चालेल का, असं चालेल का, तसं चालेल का. त्या बहादराला हेही माहित नसतं की समोरची मुलगी एमबीबीएस डॉक्टर आहे आणि आपलं 12वी पास नाही, आपण 12वी फेल आहे, हे लक्षातच घेत नाहीत. आपण ऑटो चालवतो, समोरची पोरगी इंजिनियर आहे, या गोष्टी कोणी लक्षातच घेत नाही. आशय करता करता अनेकदा आमच्या घरावर रिकामे दगड आलेले आहेत. ती पोरगी 23 वर्षाची, हा बहादर 49 वर्षाचं, याची 2दा फारकती झाली, त्याच्या पदरात 4 मुलं, तो तरी पण त्या आमच्या लग्नाक्षदाच्या ऍप्लिकेशनवरून अशा मुलींना रिक्वेस्ट टाकतो आणि विचारतो हे स्थळ चालेल का. तो समोरचा माणूस ते आमच्या अंगावर ते खेटर घेऊन येणारच. ह्या सगळ्या परिस्थिती झालेल्या आहेत. ते भयराम गैरसमज हे डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका आणि या माध्यमातून जी काही 700-800 लग्न आम्ही जुळवलेली आहेत किंवा ती जुळलेली आहेत, ती कशी जुळली त्याची एक पद्धत आहे. ती पद्धत सोडून उगच कमरचं सोडून डोक्याला गुंडाळणं याला सामाजिक सभ्यता म्हणत नाही. बऱ्याचदा आम्ही सातत्यानं सांगत असतो की लग्न हे ओळखीत, नात्या गोत्यात, परिचयात, सारख्या शिक्षणात, सारख्या व्यवसायात जुळत असतात, पण कोणी ऐकून घ्यायला तयारच नाही. लोकांचा असा भ्रम झालेला आहे की कोणत्याही जातीची चालेल, काहीही चालेल, अशा काही लोकांच्या मुली काही वाटावर पडलेल्या नाहीत. पुन्हा वरतून बोंबलायला तयार आपण की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींना हे पाहिजे. काही काही बाया पण स्वतः रील्स बनवतात आणि टाकतात त्या मुलींच्या विषयी चित्रविचित्र बोलताना. तर हे कुठंतरी बरोबर नाही. असे आरोप प्रत्यारोप केल्यानं लग्न जुळत नसतात. लग्न जुळत नाही ती कुठल्या गावखेड्याची, कुठल्या शहराची, कुठल्या समाजाची किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीची समस्या नाही, ती संपूर्ण समाजाची समस्या आहे. आणि या समाजाच्या समस्येवर उपाय काय असेल, तोडगा काय असेल, मग एखाद्या बुवा महाराजानं किंवा एखाद्या नाशिकच्या महाराजानं किंवा एखाद्या दिंडोरीच्या महाराजानं हे तांदूळ आणा, या कोपऱ्यात कापूर जाळा, त्या तुळशील पाणी घाला, हे असं करा, त्यानंही लग्न जुळत नाहीत. हे सगळे अंधश्रद्धा आणि लुटण्याचे धंदे येतं. आम्ही हमखास लग्न जुळवतोच, आमच्याकडे नोंदणी करा आणि गॅरंटेड लग्न जुळत नाही तोपर्यंत स्थळ फुकट पहा. त्यांच्याकडेही लग्न जुळत नाहीत, त्याच्याकडे 90% जास्त सगळे डायरेक्ट फेकच असतात, बोगसच असतात. आम्ही 6 वर्षापासून हे दुकानदार फुकट चालवतो. फक्त मोठ्या मुश्किलनं दिवसभरातून एखादा हुकून चुकून मुलीचा बायोडाटा येते, म्हणजे फुकट असून बी त्याच्यावर त्या ग्रुपवर कोणी टाकत नाही. ऍप्लिकेशनवर आम्ही स्वतः नोंद करून द्यायला तयार आहे. तर बरेच जण आम्हाला फोन लावतात की नाही नाही, आपल्या ऍप्लिकेशनवर नोंदवू नका किंवा एखाद्या ग्रुपवर टाकू नका, तुमच्याकडे राहू द्या. आणि एखादं लोक कंटाळलेले आणि कदरलेले येते फोन कॉल्सला येणं, हे गोष्टी समजून घ्या. लग्न जुळतात, पण ते आपण पद्धतीनं जर केलं, त्याचे जर आपण रिसोर्स तयार केले किंवा वेगळ्या पद्धतीनं जर गेलो आपण, तर त्या पद्धतीनं हमखास लग्न जुळतात. आता लग्न जुळण्याच्या नेमक्या पद्धती काय आहेत, ही गोष्ट आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. की पहिल्यांदा हे डोक्यातून भ्रम काढून टाकला पाहिजे की पळून जाणारे कसेही जातात, कुठूनही जातात आणि कोणत्याही जातीसोबत जातात, त्यांचा विषय सोडून द्या. आणि हे जर तुम्हाला समजून घ्यायचं नसेल तर इथून पुढे 40% पोरापोरींची लग्नच होणार नाहीत. जागोजागी उरल्या सुरल्या म्हाताऱ्या कोताऱ्यासाठी अनाथ आश्रमाची व्यवस्था केली जाईल, कारण त्या ठिकाणी वृद्धाश्रमाची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही समाजाची खूप मोठी शोकांतिका आहे. या गोष्टीवर कोणी विचार चर्चा करायला तयार नाही. आता पहिली जी गोष्ट आहे, तर लग्न जुळवण्यासाठी गैरसमज काढून टाका की विवाह संस्था, व्हॉट्सअप ग्रुप किंवा आमके दलाल किंवा आमच्यासारखे लग्न जुळवणारे यांच्या माध्यमातून लग्न कुठली जुळत नसतात. आणि ती आम्ही का जुळवावी, हा प्रश्नही आपण स्वतःला विचारला पाहिजे ना. की तुमच्याकडे आपण ज्यावेळेस एखाद्या अनोळखी व्यक्तीला विचारतो की तुमच्याकडची मुलगी आमच्याकडे देता का, तर आपल्या घरात जर एखादी मुलगी असली तर आपण अशी कोणी अनोळखी व्यक्तीला देऊ का, हा विचार आपण कधी करतो का. किंवा मी जर एखाद्याचं लग्न जुळवून देत असेल आणि ती पोरगी, समजा ती पोरगी माझ्या ओळखीची नाही आणि ते नवरदेव ओळखीचा नाही, आणि ती पोरगी संध्याकाळी दागिन्यासह पळून जाते, मी फुकटच जेलात जाईल ना.
ह्यो विचार कोणी करेल ना, कारण आपण तसं केलेलं आहे याच्या आधी, की आपण आपल्या ओळखीमध्ये नात्या गोत्यामध्ये म्हशी कुट्याला बांधून त्याला पाणी कोण पाजलं नाही त्या म्हशीला, तर नवरदेवाला पोरगी दाखवली, नवरीला नवरदेव दाखवला, सोयरीकीत मध्यस्थ म्हणून आपण गेलो, कुखात गेलो, पाहुणकीत गेलो, स्वतःच पेट्रोल टाकून गेलो, लग्नात आहेर रांधण भांडण दिलं, तिथं वाढवू लागलं, पण तो मध्यस्थ जेवला का खावला का कोणही विचारला नाही. तिथं आपण फक्त राजकारणी लोकांचे सत्कार केले. हे जर कोणाला खोटं वाटत असेल तर खुशाल खोटं वाटू द्या. आणि त्या ठिकाणी मध्यस्थाला आपण जेवला का खावला का ते विचारलं पण नाही. आणि ज्या वेळेस 2 वर्षानं पोरगा दारू प्यायला शिकला तर यानंच केलं. पोरगी ओरिजिनल गुण दाखवायला शिकली तर यानंच केलं. त्या मध्यस्थाच्या घरावर दगड नेले, खापरं फोडले आणि तो मध्यस्थ आपण मारून टाकला. ही वास्तविकता जर कोणाला पचत नसेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आता दुसरीकडे हा मध्यस्थ आपण पुन्हा जिवंत केला पाहिजे. आता नाशिक पुणे भागामध्ये हे मध्यस्थ आता 2,000 रुपये खिशात घातल्याशिवाय, 5,000 रुपये खिशात घातल्याशिवाय घराच्या बाहेरच पडत नाहीत. पोरगी आहे का? हो आहे म्हणतात. 4 स्थळ येतं माझ्याकडं, उद्या मंगळवारी जातो म्हणतात, पण 2,000 रुपये टाका म्हणतात, डिझेलसाठी मोठी गाडी घेऊन जावं लागते. आणि 2,000 रुपये घेतो तो तिकडं फक्त पत्त्याच्या डावावर बसतो, नाही तर मग कुठंतरी एखाद्या बार मध्ये जाऊन बसतो. तो पोरगी पाहत नाही, काहीच नाही. आणि सगळे हे असे धंदे लोकांनी केलेले आहेत सुरू. आणि इमानदारीने जर कोणी काही सांगायला लागलं तर त्याचं कोणी ऐकत नाही, कारण खरं बोललं तर सख्या मायला राग येतो. अशी परिस्थिती बनलेली आहे. अशा स्थितीमध्ये पहिल्यांदा जर तुम्हाला लग्न जुळवायचे असतील तर तुमचे जेवढे काही जवळचे लांबचे मित्र नातेवाईक, लांबची मावशी जवळची मावशी, सगळे नातेवाईक जिवंत करा एकदा. म्हणजे जे धूळ खात पडले असतील, की ज्यांना आपण 6 महिने झाले, 12 महिने झाले, 2 वर्ष झाले फोनच नाही लावला, तर अशा लोकांना तयार करा, कारण ते तुमचे खरे रिसोर्स आहेत. हे लक्षात घ्या. कुठलाही एखादा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचा संपर्क वाढवावा लागतो, लोकांसोबतचे कॉन्टॅक्ट वाढवावे लागतात. त्या गोष्टीतून तुमचा व्यवसाय चालत असतो. तुम्ही जर दुकान टाकून बसले आणि चेहऱ्यावर 12 वाजून बसले, गिराईक आलं काय गेलं काय विचारलंच नाही, तर ते दुकान लवकर बसेल. मग आपल्याकडे काहीतरी गोष्ट एखादी युनिक असली पाहिजे, की आपण एक तर सरकारी नोकरीवाली असलो पाहिजे, किंवा मग आपल्याकडे गडगंज मालमत्ता असली पाहिजे. मग पैशामुळे नोकरीमुळे बरेच जण बोलतात, ही वास्तविकता आहे. पण आपण सामान्य कुटुंबातील असू, असे जर पत्राच्या घरातील राहणारे असू, शेतकरी असू, तर आपल्याला कोणी विचारत नाही. जेवतो उठतो फक्त फसवायसाठी येतो. ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. मग त्या मामा मावशीला काका काकूला जे काय असतील तर त्याला लांबच्या नातेवाईकाला फोन लावायला सुरुवात केला. झालं का जेवण? काय चाललं? कशा आहेत तब्येती? इकडचं तिकडचं, हळद कशी आहे, सोयाबीन कशी आहे, तूर कशी आहे, काय जे असेल ते 12 पंचायती विचारा. सुरुवातीच्या फोन मध्येच त्याला पोरीचा विषय काढू नका, कारण तो म्हणाल 12 महिने झाले याला मला ध्यान नाही आलं ना, आता लग्नासाठी पोरगी सापडत नाही, तर आता मला फोन करायला. अशाही कंडिशन होतात. तर 2-3 वेळेस असेच फोन लावा. काय चाललं मग सखूबाई? येतो एखाद्या दिवशी भेटीला, असं तसं, तब्येतीची काळजी घ्या. आणि मग ते बोलल्याच्या नंतर एक दिवस भेटीला जा. येरी इकडं तिकडं आपण रिकामी फिरतो, भांड्या पंचायती करायला, या जत्रेला जाय, त्या जत्रेला जाय, या तमाशाला जाय, त्या तमाशाला जाय. मग तिथं नातेवाईकाच्या घरी जायला काय हरकत नाही, फुकटचा पाहुणचार भेटते खायला, काही अडचण नाही तिथं जायला. तिथं जा, त्यांच्यासोबत पुन्हा संबंध वाढवा, गोड गोड बोला, तोंडात साखर ठेवा, वाटल्यास मौळाचा मध जर आता एखादं मौळ उलवता आलं तर मौळ उलवून बाटलीमध्ये ठेवा, त्याचा एक थेंब टाकत जा. गोड बोलायला शिका. आणि गोड बोलता बोलता असे 2-4 महिने निघून गेले की तेच आपोआप तुम्हाला मुलगी सुचवतील. बरेच जणांना आम्ही प्रश्न विचारतो की नात्या गोत्यात नाही नाही ते सगळेच बेमान झाले, असं झालं. तसं बोलू नका, कुणाविषयी वाईट बोलू नका. मुलींचे भाव वाढले, मुलींच्या अपेक्षा वाढल्या, हे चुकूनही बोलू नका. कारण भाव कुणाचेच वाढले नाही. आपलेही भाव 10 वर्षाच्या आधी वाढलेलेच होते. ज्याला त्याला गोरीच बायको पाहत होती, ज्याला त्याला हुंडाच पाहिजेत होता. आणि अजूनही आमच्या विदर्भातले हुंड्यावाल्याचे नखरे कमी नाही झाले. अजूनही जे काही नवरदेव चांगल्या घरचे येतात ते घोड्यावर उठावर शेळ्यावरच बसून येतं. ते काय जमिनीवर आणखी यायला तयार नाही. तर या वस्तुस्थिती लक्षात घ्या की आपणही लोकांचे लय छळ केले. आधीच्या आपल्या बापजाद्याने केले असतील, आपल्या मोठ्या भावाने केले असतील, आपल्या मोठ्या दाजीने केले असतील, कोणतरी केले असतील, हे विसरू नका. आता मुलींची संख्या कमी झाली कारण अबॉर्शन केले, त्याचे पाप आपण भोगतो आहोत. ही वास्तविकता लक्षात घ्या. खाली आता तुम्हाला काय लिहायचं ते कॉमेंट मध्ये लिहा. शिवा द्यायला तुम्हाला रान मोकळे, आम्ही काही एक म्हणणार नाही, परंतु वास्तविकता आपण स्वीकारलीच पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आणि मग हे सगळे मध्यस्थ पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करा. दुसरा एक उपाय जो आहे 2 नंबरचा, तो जो आहे व्हॉट्सअपचे ग्रुप. फक्त ओळखीच्या लोकांचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा. त्याच्यामध्ये आलतू फालतू एकही माणूस घेऊ नका ज्याला आपण ओळखत नाही असा. आणि लिंक कुठेही व्हायरल करू नका. प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये मोबाईलमध्ये 100, 500, 1000 नंबर आहेत सेव्ह. त्याच्यातले आपल्या जातीचे जेवढे आहेत तर 50 लोक त्याच्यात ऍड करा.
आणि 50 लोकांना सांगा, वाटल्यास त्याच्यातल्या 5 लोकांना जवळच्या सांगा की तू तुझे 5 मित्र ऍड कर, त्यांना 5 मित्र, जसे आपण मल्टी मार्केटिंगच्या स्कीमा राबवल्या ना, गावोगाव फिरलो रिकामे, त्याच्यात बुलडो डुबलो, पण ते चालवलं आपण की 2100 रुपये भरा, 3500 भरा, 7000 भरा, त्याची किट आणली डुप्लिकेट एक, आणि मग त्यानं 2 मेंबर जोडा, त्याला 2 मेंबर जोडा, मग फॉरेन टूर, मोठमोठाली स्वप्न पाहिली, असे लय जण बरबाद झालेले आहेत अशा स्कीमामध्ये. मात्र ही स्कीम आपल्याला स्वतःसाठी करायची आणि याचे रिझल्ट घ्या, 2-2 लोक ऍड करा. कारण पोरीला पण लग्न करायचे ना, काय सगळ्याच पोरी काय पळून जाण्यासाठी थोडी आलेल्या आहेत, त्यांना सगळ्यांनाच लग्न करायचे आहेत. आणि समाजाची नजर बारीक असते, तीक्ष्ण असते, सूक्ष्म असते, ती तुमच्याकडे बरोबर लक्ष ठेवतात. तुम्ही कपड्याच्या दुकानावर जरी कामाला असले तर मुलगा गुणवान आहे, कर्तृत्व, आणि असे 10-5% पालक येतं की त्यांना हायली पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे, फ्लॅट पाहिजे, अमकं पाहिजे, टमकं पाहिजे. 90% लोक चांगला विचार करतात, तेही आपल्यासारखेच कुठंतरी असतात. त्याच्यामुळे ही भावना काढून टाका, याला त्याला खराब म्हणणं सोडून द्या, चांगले विचार करा, चांगल्या गोष्टी स्वीकारा, आपोआप लग्न जुळतील. बाकीचे जे काही 7 उपाय आहेत तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.